आता आपण पहिले मुंड्याची बाजू चारी बाजूने शिवून घेऊ. आपल्या ब्लाऊजचा कपडा उलट सुलट बघून त्याच्याबरोबर उलट बाजूला आपल्या अस्तरचा कापड ठेवायचा आणि चारी बाजून शिवून घ्यायचा आणि लगेच कट करायचा. मात्र शिवताना दोन्ही बाजू विरुद्ध होतील हे नक्की लक्षात ठेवायचे, कारण जर आपण त्या बाजू चुकलो तर पुन्हा ब्लाऊज खोलायला लागते. त्यामुळे ठेवतानाच अगदी दोन्ही मुंड्याच्या बाजू विरुद्ध दिशेला ठेवाव्यात. ते मग ते शिवायला आपल्या बरोबर जमतं. आता आपण कटोरीच्या बाजू अगदी समोर अशा व्यवस्थित बघायच्या आणि नंतरच शिवून घ्यायचं. कधी कधी आपण समान शिवतो, नंतर मग पुन्हा शिवायच्या समजतं आपल्याला की आपण सेम शिवल्यात, मग पुन्हा उसळतं. त्यापेक्षा आधी शिवायच्या अगोदर बघून घ्यायची आपण विरुद्ध बाजूला दिशा ठेवत, म्हणजे समोर एक गळ्याच्या जे बाजू आहेत त्या समोर अशा प्रकारे आल्या पाहिजे. ते सारखं उसवायला लागलं, कारण उसून कधी कधी कापडाचे धागे निघतात आणि पुन्हा कापड आपल्या शिवल्यानंतर उसवला सुद्धा जातो तो घातल्यानंतर. कटोरीच्या दोन्ही बाजूला चारी बाजूने आपण शिलाई घेऊ. मात्र शिलाई मारताना कुठलीही बाजू हाताने ताणवायची किंवा ओढायची नाही. जशी आहे तशी गोल गोल शिवून घ्यायची. त्यामुळे आपली कटोरी व्यवस्थित बसते. मी सगळ्या पॅटर्न म्हणजे सगळे जे भाग आहेत त्याच्यात थोडा जो कापडाचा जो भाग असतो तो थोडा एक्स्ट्राच कापून घेतो, कारण तो शिवताना एकदम बरोबर म्हणजे कुठे फुगा वगैरे येत नाही आपल्या सबर व्यवस्थित. जर आपण कट टू कट कापला तर तो कधी कधी पुढे मागे होतो किंवा शिलाईमध्ये जातो पुढे मागे, तो कमी येतो आणि तो फुगा येतो मधल्यामध्ये किंवा आखडला जातो. तसं न होता आता हे समान कसं आलं बघा, कुठेही फुगा नाही असं आलं पाहिजे प्रॉपर. त्यामुळे थोडा पाव इंच ते अर्धा इंच आपल्या फॅब्रिकनुसार एक्स्ट्राच कापून घ्यायचं आणि ते शिवल्यानंतर लगेचच कापून आपण टाकायचं. जास्त आता शिवायचं नंतर पुन्हा कापायला घ्यायचं नाही. एकदा चारीवरून शिवून घेतलं ना की लगेच आपण कापून मोकळं व्हायचं. ह्या आपल्या अशा प्रकारे दोन्ही बाजू समोर रेडी झालेल्या आहेत. आपण टक्स आता शिवायचे नाही. टक्स आपण नंतर जेव्हा मुंड्याला जॉईन करू तेव्हा शिवायचे, अगोदर टक्स मारून घ्यायचे नाही. कधी कधी त्याच्यात सुद्धा चुकी होते हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि ते मग एका बाजूला टक्स असे जातात आणि मग ते पुन्हा वाकडे तिकडे होतात. त्यामुळे टक्स अगोदर मारून घ्यायचे नाहीत. तुमच्या जर शिक्षकांनी जर तुम्हाला ते सांगितलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. जर माझ्या पद्धतीने करत तर ते अगोदर मारून घ्यायचे नाही, ते नंतरच मारून घ्यायचे. आता आपण स्लीव्ह शिवत आहोत, म्हणजे आपली बाही शिवत आहोत. बाही शिवताना पहिलं तर दोन्ही कापडावर दोन्ही बाजू ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या की ते समोरच्या बाजू बरोबर विरुद्ध होतील. ठेवून घेतले की नंतर आपण इथून अर्ध्या इंचावरनं शिलाई मारून घ्यायची. मी किती अर्ध्या इंचावरनं शिलाई मारून घ्यायची. तसं दुसरं सुद्धा हात घेऊन बघायचं आपण बरोबर शिलाई केली आणि त्याला लगेच शिलाई मारून घ्यायची. एक आता पूर्ण करायचं, एक नंतर पूर्ण करायचं, असं करत बसायचं नाही. लगेच दोन्हीने शिलाई मारून घ्यायचं की आपलं काही चुका होत नाही. हे अर्धा इंचावरनं एक समान लेवलने शिलाई मारून झाली की जे कुठले कापडाचे धागे वगैरे जर असतील तर ते लगेच कापून टाकायचे, ते आतमध्ये ठेवायचे नाही. आता जाड कपडा असेल तर दिसून येत नाही, पण जर पातळ कपडा असेल तर ते दिसून येतात. आणि लगेच इथे एज मशीन म्हणून घ्यायची. अस्तर असं दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं अशा प्रकारे आणि ह्या कडेवरनं एज मशीन मारून पुन्हा एकदा घ्यायची. अशा प्रकारे एज मशीन मारून घ्यायची की नंतर पुन्हा त्याला तसंच पलटी करायचं आणि अस्तरच्या बाजूवरून धाग्याला ते कापून टाकतो. अस्तरच्या बाजू म्हणजे अस्तरच्या पुन्हा तिथून त्याच शिलाईवरनं पुन्हा एकदा एज मशीन चांगल्या प्रकारे मारून अशी घ्यायची. म्हणजे येथे आपल्या 3 शिलाई झाल्या, एका ठिकाणीच आपल्या 3 शिलाई झाल्या. एका ठिकाणी 3 शिलाई झालेली आपल्या. आता जरी आपल्याच्यावरती बॉर्डर असून ती 4थी, एका ठिकाणी 4, जरी बॉर्डर लावायची नसते, कधी सगळ्या ब्लाउजांना बॉर्डर नसते, पण अशा प्रकारे व्यवस्थित दिसला पाहिजे.
आपण पुन्हा चारी बाजूने शिवून घेऊ. हातांच्या चारी बाजू शिवून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित कापून घेऊ. कापून घेतल्यानंतर हाताच्या दोन्ही बाजूत थोडा थोडा कापड एक्स्ट्रा ठेवायचा, म्हणजे जर आपला कमी पडला तर त्याला कप्पा लावायला नको. आता आपण योगपट्टी शिवाय घेऊ. योगपट्टी आणि बाही ही सेम तशी शिवायची असते, काही वेगळा असा फरक नसतो. सेम त्याच प्रकारे 3 शिलाई खाली मारायच्या. शिलाई 3 खाली मारल्यानंतर बरोबर चालवून शिवून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्राचा भाग कापून टाकायचा. आपला धागा जर सतत तुटत असेल तर एक तर सुई खाली घेऊन बघायची किंवा डायरेक्ट मग सुई बदलून टाकायची. सुईचा जर टोक जर गेला असेल तर आपला धागा सारखा तुटतो. सुई खाली घ्यायची किंवा सुई बदलून टाकायची. मी ती सुई डायरेक्ट बदलून टाकलेली आहे, कारण आपल्या मग तसा धागा सारखा तुटत आहे. जशा आपण बाही शिवल्या त्याचप्रमाणे 3 शिलाई मारून योगपट्टी शिवायची असते आणि योगपट्टी शिवताना त्याचा टोक प्रॉपर आलाच पाहिजे. आता आपण बॅक साईड शिवणार आहोत. त्याला गला कसा आखायचा ते पण मला सांगतो. गला रुंदी बिलकुल वाढवायची नाही, वरून अडीचच ठेवायचं. तिथे कुठेही गला रुंदी वाढवायची नाही. आपल्याला इथे नॉर्मल शेप द्यायचा गल्याला, फक्त नॉर्मल, कारण त्यांना कस्टमरला ह्यात नाडीसुद्धा आवडत नाही. जर नाडी जर नसेल तर आपण गला मोठा करायचा नाही, कारण जर गला मोठा असेल तर नाडी प्रॉपर पाहिजे. कारण एकदमच जर गला मोठा असेल तर तो उतरणार, कितीही काही प्रयत्न तो थोडाफार तरी उतरणारच. त्यामुळे गला जर नॉर्मल ठेवला तर प्रॉपर तो जो नॉर्मल म्हणजे काही एकदम छोटा नाही ठेवायचा, बरोबर मेजरमेंटमध्ये ठेवायचा. जो वरून बरोबर गोल असा आहे आपला राऊंडमध्ये येईल. एकदम छोटा पाण्याने एकदम मोठा पण एकदम मोठा घेतला तुम्हाला तिथे नाडी लागणार आहे. तर आपण बरोबर वरून इथून 3 ते 3.5 इंचावर सरळ यायचा. 3 ते 3.5 इंचावर सरळ यायचा आणि इथून गला आखताना थोडासा बाहेर होत यायचा. नॉर्मलच बाहेर येत यायचा आणि नंतर इथून शेप द्यायचा. मग तो अशा प्रकारे आपला गोल तयार होतो. आणि जर हा सुद्धा एकदम छोटा नाही, हा सुद्धा मोठाच गला होणार आहे. त्याच्यासुद्धा मोठा पाहिजे आपण आणखी थोडा बाहेर काढायचा. समजलं तुम्हाला? नंतर हे असं केल्यानंतर बरोबर ह्या बाजूला सुद्धा असा पूर्ण गला गोलाकार तयार होतो. तर हीच बाजू ह्या बाजूला ठेवायची, ह्याच्यावर ठेवायची कापडावर आणि तो गोल राऊंड शिवून घ्यायचा. आता कसं असतं, काही जण शेपपट्टी सुद्धा लावतात. शेपपट्टी लावणे सुद्धा ब्लाऊजला चांगलं असतं, पण तेवढी शिलाई सुद्धा असतं. कारण शेपपट्टी लावायची, त्याला इस्त्री मारायची, आणखी अस्तर लागतो, त्याला सुद्धा शिवून घ्यायचा. नंतर तो वरून लावायचा. त्याला खूप मेहनत असते, त्यामुळं त्याची शिलाई आपल्याकडे तेवढी देत नाही, म्हणून आपण शेपपट्टी लावत नाही. आपल्याकडे शिलाई किती देतात? 250 ते 300 रुपये. त्यामुळे आपण तशा शिलाईच्या हिशोबानेच करायचं. मी सुद्धा सिक्युरिटी कॉलेजमध्ये डिप्लोमा केलेला आहे, त्यामुळं मला तर सगळ्या गोष्टी येतात. नाही येत असं नाही, पण तेवढं सगळं मी करू शकत नाही, कारण इथं प्रॉपर आपल्याला तेवढी शिलाई मिळत नाही. शिलाईच्या हिशोबाने आपण करायचं तेवढं करत असतो. आपण खाली शिलाई मारून घेतलेली आहे. आता नंतर पुन्हा वरून पण शिलाई मारून घ्यायची. जो आपला गळ्याचा जो अडीचचा म्हणजे डबल 5, त्या 5च्या भागामध्ये शिलाई मारून आपण घ्यायची आहे. आपली खाली शिलाई मारून झाल्यानंतर आपण वरून सुद्धा तो 5 जो आपली गळा रुंदी 2.5 प्लस 5 म्हणजे 5 इंच गळा रुंदी आहे तिथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला कापड वरून किंवा खालून सरकणार सुद्धा नाही. आणि शिलाई मारून की जो आपला गळ्याचा आपण गोल शेप दिला, हा गोल शेप दिलेला आहे, त्याच्यावरनं सावकाश शिलाई मारायची. कुठेही वेडी वाकडी शिलाई मारायची नाही, कारण गळ्याचा शेप जेवढा प्रॉपर तेवढे आपला गळा प्रॉपर चांगला दिसेल. कारण गळ्याचा शेप थोडा जरी बिघडला तरी कस्टमरला समजून येतो की आपला गळा वाकडा गेलेला आहे. त्यामुळे गळ्याचा शेप प्रॉपर गोलचा गोलच जो आपण आखलाय त्याच्यावरनं द्यायचा. आपला पूर्ण असा गोल गळा असा शिवून झालेला आहे. आता मधला भाग आहे तो अर्धा इंच थोडं अर्धा ते 5 इंच असा मधोमध ठेवून कापून टाकायचा. अशा प्रकारे हा भाग कापून टाकायचा. एवढी मार्जिन ठेवायची, असा शिलाईपासून एवढा पुढे ठेवायचा आणि बाकीचा सगळा आहे तो कापून टाकायचा. पूर्ण असा गोल कापून झाल्यानंतर आपण इथे पुढं असे नॉचेस द्यायचे, जेणेकरून गळा पलटी करायला आपल्याला सोपा जातो.
अशा थोड्या थोड्या 1-1 इंच असे नॉचेस द्यायचे, म्हणजे आपल्याला सोपं जातं गलापडी, म्हणजे ते कुठे आखडत नाही, त्यामुळे ते अशा नॉचेस देऊन घ्यायचे असतात. पूर्ण गोल नॉचेस मारून झाल्यानंतर मधीतून हात घेऊन पुन्हा ते बाहेर काढून टाकायचं, म्हणजे उलटं करायचं, म्हणजे ते पलटी होऊन जाईल आपलं. अशा प्रकारे पूर्ण पलटी झालेलं आहे. आणि आता याला आपण शिलाई मारून घेऊ, चारी बाजूने एज मशीन मारून घेऊ सगळ्या बाजूने. आपण मागच्या बाजूला कमरपट्टी लावणार नाही, त्यामुळे जी मागची एज मशीन आपण मारणार आहोत ती प्रॉपर एक लेवलने आणि छान अशी मारायची. त्याचप्रमाणे गळ्याची शिलाईसुद्धा जी मारणार आहोत ती प्रॉपर एका लेवलनेच आणि गोल अशीच दिसली पाहिजे, अशीच मारायची, वेडी वाकडी मारायची नाही. त्याच्यामुळे आपली फिनिशिंग ही पूर्ण निघून जाते. त्यामुळे शिलाईचा लेवल हा एकच असावा. खाली एज मशीन मारून झाल्यानंतर गळ्याला शिलाई मारल्यानंतर बाजूच्या चारही बाजू बंद करून घ्याव्या व बाजूचा जो कपडा आहे तो शिल्लक राहिलेला तो कापून काढावा. तर आपली मागची बाजू रेडी आहे. आता आपल्याला टक्स म्हणून घ्यायचे. टक्स कसे मारायचे? हा आपला मध्य आहे, बरोबर, हा मध्य. नंतर त्याची गळ्याची रुंदी बघायची. आता आपलं काय करायचं, जर नॉर्मल आपला गळा असेल तर आपण त्याच्याबरोबर अडीचच्या प्लस 1.5 म्हणजे आपण किती घ्यायचे, 4 इंच पुढे घ्यायचे. पण आपण जवळजवळ आता गळ्याची 1 इंच रुंदी येते, त्यामुळे 5 इंच म्हणजे इथून पुढे 5 इंच जायचा आणि वरती 4.5 म्हणजे 5 बाय 4.5 जेवढा गळा आपण रुंदी घेतली असेल त्याच्या 1.5 इंच पुढे जायचं आणि आपला टक्स आपण घ्यायचा. तो गळा किती असतो तर आपण गळा टक्स आखतोय. आपण कटोरी जोडताना ही बाजू बिलकुल खेचायची नाही, अजिबात म्हणजे अजिबात खेचायची नाही. हवं तर ही बाजू आपण थोडीफार खेचू शकतो, जी कटोरीची गोल राहू शकते, पण मुंड्याची बाजू बिलकुल खेचायची नाही. जर तुम्ही मुंड्याची बाजू जर खेचली तर तुमच्या इथे अशा चुन्या अशा पडतात. त्यामुळे कधीही मुंड्याची बाजू कटोरी जोडताना खेचायची नाही. ही बाजू तुम्ही थोडीफार घेतली तरी सुद्धा चालेल. आणि आपण आता कटोरी लावतो तुम्ही बघा. कटोरी जशी गोल फिरते त्याचप्रमाणे आपली शिलाई सुद्धा गोल फिरली पाहिजे. ती सरळच्या सरळ येता कामा नाही, तिचा शिलाई सुद्धा गोल एका लाईन म्हणजे, आणि तिथे आपण डबलची शिलाई मारावी जेणेकरून आपले धागे निघणार नाहीत. आपल्या दोन्ही बाजू एक समान लेवलने शिवून जाईल. बघा कुठेही तुम्हाला चुनी वगैरे काही दिसत नाही, कुठेही चुनी दिसत नाही. अशा प्रकारे शिवून घ्यायची. इथे सुद्धा एक आतून शिलाई मारायची, एक कडेवर शिवून धागे सुद्धा निघणार नाही. आता आपण त्या टक्स मारायचे बघा कसं तुम्हाला. हा इथून याचा मध्य आहे, नंतर हा याचा मध्य. नंतर काय करायचं, बरोबर इथे टोकं जुळून घ्यायची. कुठे? इथे. हे दोन्ही टोकं कटोरीजवळ पण जोडली, तिथे टोकं जुळून घ्यायची. बरोबर समान टोकं अशी घडी घालून घ्यायची. आणि नंतर मग तिथं मध्ये तिथं त्याच्यावर ना पुढे 1.5 इंच जाईल. किती याचं? 1.5. पुढे 1.5 आणि वरती 3 यायचं. हे बघा अशा प्रकारे असं 1.5 आणि असं 3 अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची. आणि नंतर मग टक्सला शिलाई मारून घ्यायची. एक शिलाई मारून घ्यायची. काही लोक हे कापतात, हे कापायचं याच्यात धागे निघतात. त्याने काय करतात, ज्या बाजू आपली ही साईड असेल समोरची त्या साईडला अशी घडी मारून घ्यायची. अशा प्रकारे घडी मारून घ्यायची म्हणजे टोक मोडला जातो. बघा कटोरी कशी दिसते आपली, आली ना उभट. अशीच कटोरी आली पाहिजे आणि असा टक्स आला पाहिजे. नंतर त्याच्या लगेच आपण योगपट्टी लावून घेऊ. जे आपण तयार केली योगपट्टीची लगेच योगपट्टी लावून घेऊ. तर टोकाची बाजू असेल थोडीशी बाहेर काढून घ्यायची. बरोबर योगपट्टी मापात आपण काढली होती, बरोबर पुरली. योगपट्टी झाली की आपले धागे काढून घ्यायचे आणि योगपट्टीच्या वरून सुद्धा एज मशीन मारून घ्यायची. म्हणजे तशी उठणार किंवा दबणार अशी नाही, उठणार नाही, दबली पाहिजे म्हणून आपण एज मशीन मारतो. अशा प्रकारे ती योगपट्टी दबली पाहिजे. कशी वाटते सांगा ब्लाऊज. त्याचप्रमाणे आपण दुसरी बाजू आता तयार करून घेऊ.
पहिल्या बाजूप्रमाणे दुसरी बाजू आपण शिवून घेऊ. थोडासा सावकाश शिवायचा, पण ब्लाऊज व्यवस्थित, कुठेही घाई करायची गरज नसते ब्लाऊज शिवताना. आपण हुकपट्ट्या पुढे जो गळ्यातनं आपला कापड मिळायचं त्याच्यातच नेहमी तयार करून ठेवायचं. कुठल्याही वेगळ्या कापड यूज करायची आपल्याला गरज नसते. त्याच्यातनं एक पट्टी आणि एक पट्टी समान आयत आकृती कापून घ्यायची, 4 ते 3.5 इंच करून द्यायची आणि त्याच्यात आपण पट्ट्या लावून घ्यायच्या. जी हुक पट्टी असते, हुक पट्टी जी असते ज्या बाजूला आपण हुक लावलेली असतात ती पट्टी उजव्या बाजूला असते, म्हणजे जी आपल्या उजव्या बाजूने वरून खाली जाते ती आपण नेहमी ह्या कापडाची लावायची. आपल्या जो मेन कापड असतो त्याची लावून घ्यायची जी वरून खाली जाते. हुक पट्टी आणि आय पट्टी लावायची आपली पद्धत थोडीशी सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघितलं तुम्हाला नक्कीच समजेल किती सोपी पद्धत आहे ती. समोरचा गला आपल्याला त्या 6 इंच आपल्याला 7चा ठेवायचा. त्यामुळे आपण ही पट्टी मोजून घ्यायची. कशी मोजची? वरून इथून डायरेक्ट उंची 14.5 आपले, तर वरून आपल्या गला 7चा हवा आहे, तर आपण ते 7वं मार्जिन करायची. किती करायची? 7वं मार्जिन करायची. आणि खाली बरोबर 7.25 ठेवतात आपण, म्हणजे आपले 14.5 7.25 ठेवले, कारण आपला पाव इंच जाणार शिलाईसाठी, म्हणजे आपले 7.25 7.5 म्हणजे वरती 7चा गला आपला रेडी होणार आहे. त्या मापाने ही बाजू कापली. आता ही बाजू पुन्हा ह्यावर उलट ठेवायची. ही बाजू सुद्धा कापून घ्यायची. कधीही समोरचा गला अगोदर कापायचा नसतो, कापायचाच नाही, तो अशा आत्ताच कापायचा. याच वेळी अगोदर कापण्याचा कधी कधी आपल्या शिलाईमध्ये कमी जास्त होतो आणि मग आपला गला कधीतरी खूप वाढून जातो. या दोन्ही बाजू रेडी आहेत. आणि आता आपण आपल्या चपटी पायपिंग आपण कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली, तसेच आज सुद्धा आपण करणार आहोत. पण आज आपण करणार आहोत आपल्या अस्तरच्या कापडाची. काल आपण मेन कापडाची बनवली होती, आज आपण अस्तरच्या कापडाची बनवणार आहोत. त्यासाठी आपण अगोदर क्रॉस पट्टी कापून घेऊ. कुठलीही पायपिंग करताना क्रॉस पट्टीच वापरा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो पहिल्यापासून की पायपिंगसाठी क्रॉस कापडच वापरायचा, कधीही उभा कापड किंवा आडवा कापड वापरायचा नाही. पायपिंग पलटी होतो आणि ब्लाऊजचा लूक पूर्ण निघून जातो. अशा प्रकारचे क्रॉस पट्ट्या काढायचे. जसं पुन्हा क्रॉस आहे बघा, क्रॉस आहे. क्रॉस पट्ट्या काढल्यानंतर त्या जोडून घ्यायच्या. त्या दोन्ही समोरच्या बाजू रेडी आहेत. आपण हुकाना आय करून घेऊ. जे आपण मशीनवरच लॉक आय करतात तेच करणार आहोत. हाताने आय करा मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याची सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. जर कुणाला लवकर बघायची असेल ती कमेंट करा, मी ती लवकर बनवण्याचा प्रयत्न करेन. आय बनवताना नेहमी 5 आय बनवायचे. नंतर पुन्हा समोरला लॉक करायचं आणि असे त्रिकोण बनवून घ्यायचे. आता आपले मागचा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही पार्ट तयार आहेत. ते आता आपण जोडून घेऊ आणि नंतर लगेचच बाही शिवू घेऊ. प्रिन्सेस ब्लाऊजच्या वेळी उंची मोजायला लागत नाही, पण कटोरी ब्लाऊजच्या वेळी मागची बाजूची उंची 14.5, तसेच समोरची बाजू सुद्धा 14.5 घ्यायची, कुठेही कमी जास्त घ्यायची नाही. तेवढ्याच मापाच्या उंच्या घ्यायच्या. कधी कधी समोरची बाजूची उंची जास्त होते, कधी कमी सुद्धा होते, कारण शिलाईमध्ये जर आपला एक लेवल नसला तर आपल्या उंच्या कमी जास्त होतात. त्यामुळे नेहमी मोजून घ्यायची. मी तर नेहमीच मोजून घेतो, कधी असं नाही की ते न मोजता घेतो. प्रत्येक वेळी माझी उंची मोजून असते.
मग ते वरती खालती होत नाही किंवा शोल्डरचे ते फुगा येत नाही, असा काही प्रकार होत नाही. जर उंची तर आपण नेहमी मोजून घेतली तर काही जण काय करतात डायरेक्ट तसंच घेतात, उंची मोजत नाही, डायरेक्ट वरंट बाजू बॅकवरून सोडून झाली ते एकदमच जोडून टाकतात, मग ते होतं वरती खालती सगळं त्यांच्याशी नाही कम्पेअर करायचं आपलं. पण मी एक सांगून देतो, हे लगेच कापून टाकायचं, हे दोन्ही मोजायचे. जर एक्स्ट्रा असेल तर तू लगेच कापून टाकायचा, तो ठेवायचा नाही, त्याच्यामुळे गबल्यात फुगा येतो. हे बघा इथे मी 14.5 मोजले, याचे सुद्धा 14.5 मोजले, दोघांचे पण 14.5 मोजून घेतले. नंतर दोघांना पण एकत्र असं केलं, लगेच शिलाई मारून मी घेतली. हे कसं मोबाईलवर बघायला तेवढं समजत नाही, आणि आपण समोरून जर क्लासेस जॉईन केले तर ते पटकन समजतं. समोरासमोर बघणं आणि मोबाईलवर बघणं यात खूप फरक आहे. समोर आपल्या बारीक बारीक गोटी सुद्धा बघायला मिळतात. हे बघा हे असं एक्स्ट्रा असतं, एक्स्ट्राचं बघ आपण लगेच काढून टाकायचं, म्हणजे आपलं असं सामान होऊन जातं. आता आपल्या ह्या बाजू रेडी आहेत पूर्णत्वाने. आता आपण आपल्या बाही जोडायला मोकळे. बाही जोडायच्या आधी आपल्याला ही लेस पण लावून घ्यायची अजून हाताना खाली, इथे बॉर्डरला लेस लावून आपले सामान एक लेवल लागावी म्हणून आपण काढून घेते. सगळेच जण काढत नाही, कप्पे लावतात, पण मला कप्पे लावले सुद्धा जास्त आवडत नाही, म्हणून मी ही लेस पेनेतच एक अशी लांब पट्टी तयार करून घेतो. नंतर ब्लाऊज व्यवस्थित कुठला बसायचा असेल तर 1 टक्स आणि 4 टक्स, जुनं ते सोनं. आणि आजकाल पुन्हा काही जणी त्याच प्रकारचे ब्लाऊज घालतात, जुनं ते सोनंच. हे प्रिन्सेस कटोरी हे तथास्तु. बघा आपण ह्या 2 बाजू अशा 2 आता केल्यात, समजलं. म्हणजे आता काय होईल, आपलं हे याचा मध्य काढायचा, बरोबर आपण याचा मध्य काढायचा आणि मग पुन्हा ह्या लेसचा मध्य काढायचा. लेसचा सुद्धा मध्य काढायचा आणि इथे हे ठेवून घ्यायचं. जसे आपण एक्स्ट्रा जी लेस असते त्याप्रमाणे लावतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा आपली लावून घ्यायची. थोडासा त्रास वाढतो आपला, पण जर आपल्याला कस्टमरला जर व्यवस्थित पुन्हा कोणी विचारलं हा ब्लाऊज कोणी शिवला, असा काय शिवला, ही शिलाई का मध्ये आली, अशी कोणी नावं ठेवायला नको. कारण नावं ठेवणारी लोक ही टेलरच असतात, कारण प्रत्येक टेलर हा एकमेकाला फोड करत असतो. कोणी राग म्हणू नका, पण तेच आहे की कोणी कुणाच्या ब्लाऊजला चांगला म्हणजे अरे रे रे किती पण ब्लाऊज चांगला शिवा, पण समोर जर टेलर आला तर तो फोड काढतो ब्लाऊजला, अरे तुझा ब्लाऊज व्यवस्थित शिवलाच नाही. स्वतः टेलरला काही येत नसतं, पण तो दुसऱ्यांच्या ब्लाऊजला मात्र फोड काढत असतो. आणि मला ही काही टेलरांची गोष्ट आवडत नाही, त्यांचा ब्लाऊज शिवला नाही व्यवस्थित, माझ्याकडं आणायचं शिवला असता. असं नसतो, प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड असतं ब्लाऊज बसणं. आणि एखादा नवीन टेलर असेल तर त्याला वेळ जातो कधी कधी शिकता आणि प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. त्यामुळे कोणीही कुठल्याही टेलरने कुणाच्याही ब्लाऊजला फोड काढू नका. ज्याला जमेल तसं तो शिवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला येतं म्हणून तुम्ही करू नका, कारण गर्वाचे घर ह्या खाली असतो. जवळजवळ मी आता 2012 पासून या क्षेत्रात आहे. अगदी चांगला कस्टमर गोळा केलेला आहे. काही कस्टमर रागात सुद्धा आहेत, कारण मी वेळेवर ब्लाऊज देत नाही. हो, मी वेळेवर ब्लाऊज देत नाही, माझ्याकडनं ती खूप मोठी चूक होते. त्यामुळं थोडासा कस्टमर कधी कधी चुकतो माझा, पण ते परत येतात. हाताना लेस लावून झालेली आहे, आणि ही लेस लावण्याची तुम्हाला पद्धत कशी वाटली, सोपी वाटली, कठीण वाटली, किचकट वाटली, ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठेतरी तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढं मला व्हिडिओ बनवायला आणखी मजा वाटेल, आणि मी आणखी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही सबस्क्राईब केलंच मला तर. आता व्हिडिओ बघता बघता पटकन एखादा सबस्क्राईब करून टाका ना. व्हिडिओला व्ह्यू होता तो 350-400 पर्यंतचा व्ह्यू होत चालेल, पण तेवढे सबस्क्राईब होत
नाही तर प्लीज प्लीज बोलते मी, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे पूर्ण बघत जा, स्किप करत जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही ना काही गोष्टी असतात शिकण्यासारख्या, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. कारण व्हिडिओ तुमच्यासाठी बनतोय, ज्या टेलर लोकांसाठी बनतो, माझ्यासाठी तर बनवतोच, पण तुमच्यासाठी सुद्धा मी बनवत आहे. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि माझा सुद्धा फायदा करून द्या. पण प्रत्येक माणूस फायद्यासाठी तिथे बसलेला असतो. झाले आपल्या लेस लावून, कशी वाटते सांगा, नक्की सांगा कमेंटमध्ये की लेस लावण्याची तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती. चला आता आपण लगेच बाही शिवून घेऊ. बाही शिवल्यानंतर आपली फिटिंग की आपला ब्लाऊज कंप्लीट. आणि फिटिंग करण्याची तुम्हाला मी पद्धत काल पण सांगितली, आज थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि एखाद दिवशी आपल्याला कोण चांगला कॅमेरामन भेटला इथे दुकानात, आपली भाग्यश्री येते, पण ती लोक इथे चालू असतात त्यामुळं जरा लाजते. आज पण आली होती, प्रयत्न तिने केला होता सुरुवातीला, पण इथे लोक चालतात त्यामुळं थोडीशी लाजते. आपली लोक कशी असतात, नावं ठेवायला असतात ना, त्यामुळे ती बघून नको कोण काय बोलला तर लोक काय बोलतील हा विचार सगळ्यांना मोठा असतो. लोक बोलायलाच असतो, पोचायला कोणीही नसतो. तिला कितीही सांगितलं तरी ती काय ऐकत नाही, ती होती लोक काय बोलतील. आपण बाही पटपट लावून घेऊ. संध्याकाळ झालेली आहे. मनीष म्हात्रे यांचा आज बर्थडे आहे, 6 ऑक्टोबर. मनीष म्हात्रे यांचा बर्थडे आहे. जर जमलंच तर जाण्याचा प्रयत्न करू. तसंच जयेश तांडेल यांचा सुद्धा बर्थडे आहे. दोघांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते काय माझे व्हिडिओ बघणार नाहीत कारण ते टेलर नाहीत. कालच्या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली होती की त्यांना प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघायची आहे. ताई मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, सगळ्या कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्हाला सपोर्ट करत राहा, सगळ्यांचा सपोर्ट मिळाला की मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आपल्या बनतच राहतील. आपली आत्ता सुरुवात आहे ना, आपण आत्ताच व्हिडिओ बनवू, त्यामुळे आपण पहिल्या सोप्या गोष्टी समजावून सांगू, मग नंतर आपल्याला एकदमच ते कठीण जाणार नाही सांगायला. म्हणून मी अगोदर सोपं ब्लाऊज शिवताना घ्यायची काळजी आणि माझ्या काही छोट्या टिप्स या अगोदरच समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला नंतर त्या सोप्या जातील. प्रिन्स कट किंवा कटोरी ब्लाऊजची, वन टाईप ब्लाऊजची, कोटे ब्लाऊजची कटिंग जेव्हा मी शिकवेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला त्या सोप्या जातील. आपल्या दोन्ही स्लीव्ह शिवून झालेल्या आहेत आणि आता आपण फिटिंग करणार. फिटिंग करताना काय करायचं नाही, मी ते मी तुम्हाला फिटिंग करता सांगेल, थोडंफार समजावून सांगेल. म्हणजे जर भाजीच्या वेळीने एखादं आपण लावू शकत असेल तर आपण फिटिंग करताना व्हिडिओ तयार करू. हे झालं आपले दोन्ही हात वेगळे करून, म्हणजे आता आपले लेस बरोबर मधोमध ते कुठे इकडेच किंवा इथे कुठेही आता आपले जॉईंट दिला असता आपण लेस जर हे करून तर ती मध्ये कुठेतरी आली असते. आता आपण बरोबर असा हात पकडायचा, याला अशी घडी मारायची, दोन्ही हात असं हे करून घ्यायचं. मागच्या बाजूचा मध्य बघायचा, मध्य कुठे आहे. मागच्या बाजूचा मध्य आपण बघितला, तिथे ही ह्याची मधली बाजू ठेवायची. हे बघा, ही बाजू आहे ना आपली फ्रंट बाजूची, ती समोरची बाजू ठेवायची इथे अशी, आणि इथून असं बघायचं, जे काय मागे पुढे निघाल सगळीकडे सोडून द्यायचं आणि लगेच शिलाई एकदम कडेवर न मारून घ्यायची. त्या प्रकारे शिलाई मारून आपण घेतो. म्हणजे मध्ये काही लोकांचं तिथे कडेवरनं शिलाई मारतात आणि मध्ये एवढा मोठा गॅप राहतो, तसं होता कामा नये. छोटा पण गॅप राहता कामा नये. बरोबर हुकपट्टी एकमेकावरच आली पाहिजे, अशा पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायची. पण आपली फिटिंग टाकायची.
फिटिंग टाकताना जी बाहेर पट्टी मिळेल म्हणजे जी आपली हुक अडकवायची पट्टी तिकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण ती पट्टी आपली आतमध्ये होती. म्हणजे आपली आता कंबर यांची आहे 3400 बरोबर. 3400 कंबर म्हणजे 8.5 बरोबर. 8.5 प्लस अर्धा इंच म्हणजे ते घ्यायचे आपण 9 इंच. आपली चेस्ट राऊंड आहे चेस्ट राऊंड आपला 38चा चौथा 9.5 म्हणजे आपण ते घ्यायचे 10 इंच. आणि यांची स्लीव ब्रेथ आहे आपली बघतो 1 मिनिट बुक मध्ये. आपला अंदाज म्हणजे 10 वर्षाचं काम नसतो, त्याला मेजरमेंट नुसार असतो. 5 आणि 11.25 11 आणि बरोबर आपलं हे असं झालेलं आहे. ते दोन्ही वेळ शिलाई मारू. आणि तसंच त्याबद्दल सुद्धा तेच करू आपण. तिकडे अर्धा इंच कमी घ्यायचं असं, म्हणजे डायरेक्ट जो चौथा भाग असेल 34चा चौथा भाग 8.5 तर त्याबद्दल 8.5 घ्यायचा. छातीचा म्हणजे चेस्ट राऊंडचा चौथा भाग आपला 9.5, 38चा चौथा भाग 9.5 तर 9.5 घ्यायचा. आणि सेव ब्रेथ जे आहे म्हणजे आपला जो दंडगेर आहे तो तेवढा ठेवायचा ना. अशा प्रकारे फिटिंग करायची आणि दोन्ही बाजूला 4-4 शिलाई आपल्या मारून घ्यायच्या. मग आपली अशी प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आपली फिटिंग तयार होतो. अशा प्रकारे आपली फिटिंग आता तयार झाली. म्हणजे दोन्ही बाजूला 4-4 शिलाई मारल्या. 4-4 शिलाई मी मारल्यात. आपली फिटिंग तयार आहे. आता काय करायचं, हे पूर्ण कंबर मोजून काढायची. जी कंबर आपली आहे ती आपली कंबर पूर्ण मोजायची. आपल्याला कंबर हवे त्यांची 34, आपले येते बघा 35. आपल्याला ते दोन्ही बाजूनी थोडी थोडी म्हणजे अर्धा नाही 5 इंच थोडी जास्त अशी शिलाई मारायची. आणि पूर्ण खालून स्लीवचा जो दंडघेरचा जो दंडघेर आहे इथपर्यंत सरळ शिलाई मारायची. आपण सरळ पूर्ण सरळ शिलाई म्हणजे मधला जो काही उद्या येणारा गॅप असतो तो भरून जातो असा सरळ शिलाई. आणि बरोबर फिटिंग बसतो. हे बघा पूर्ण शेवटची शिलाई म्हणजे सरळच्या सरळ मारायची. दोन्ही बाजू तसंच करायचं. आणि ब्लाऊजचं एक सिक्रेट म्हणजे जर छाती 38 असेल आणि कंबर 34 असेल तर तो ब्लाऊज परफेक्ट बसलाच पाहिजे. जर छाती 36 असेल आणि कंबर 32 असेल तर तो ब्लाऊज परफेक्ट बसलाच पाहिजे. जर छाती 30 असेल आणि कंबर 26 असेल तोही ब्लाऊज परफेक्ट बसलाच पाहिजे. म्हणजे कुठल्याही मापांमध्ये 4 इंचाचं जर अंतर असेल, छाती आणि कमर या 2 मापांमध्ये 4 इंचाचा अंतर असेल तर तो ब्लाऊज हा परफेक्ट बसलाच पाहिजे. आणि जर त्या मापाचा जर ब्लाऊज परफेक्ट बसला नाही तर समजायचं की आपण टेलर म्हणून काही कामाचे नाही. कारण हे माप बरोबर फिगरमध्ये असतात. त्याबरोबर मापाला लेवल असतो. त्यामुळे ही माप अगदी 4 इंच गॅपवाली माप, ही माप डोले मिटून जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तरी ती परफेक्ट बसलीच पाहिजे. समजलं मी काय म्हटलं? त्यामुळं जर छाती 38 असेल आणि कमर 35 किंवा 36 असेल तर समजायचं कुठेतरी उचनीच होऊन ब्लाऊज आपला कमी जास्त होऊन काहीतरी होऊन जाईल प्रॉब्लेम. त्या बाबतीत मी मानतो. पण ते सुद्धा ब्लाऊज असले तर ते सुद्धा आपण बरोबर शिवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही म्हटलं की ते 4 इंचाचा गॅप नाही 3 इंचा किंवा 2 इंचा गॅप असेल तर ब्लाऊज बसला नाही असं नाही. ते पण ब्लाऊज निदान 95% तरी बसवण्याचा प्रयत्न करायलाच आपण पाहिजे. कारण ते आपल्याकडे शिवायला गेलेत तर ते आपण व्यवस्थित बसवलेच पाहिजे ब्लाऊज. हे लक्षात ठेवा मेमरीमध्ये फिट. कारण माणूस पैसे भरतोय, कापड विकत आणतोय, त्यांची ब्लाऊज आपण फुकट घालवायचीच नसतात. काही जण ते सीझन असं की पटपट तसं नाही. काम मोजकं घ्या पण चांगलं करून द्या. समजलं? अशा प्रकारे आपला ब्लाऊज शिवून कंप्लीट झालेला आहे. आता त्या कस्टमरच्या हेतूनुसार त्याला आवडत नाही पण आपण त्याला नाडी लावून देऊ. आवडली तर आवडली, नाही आवडली तर काढून फेकून का देईना चालेल. समजलं? म्हणून आपण एक नाडी लावून देण्याचा प्रयत्न करू. नाड्या बनवून आपण त्याला 3x3 असे 2 चौरस करून खाली लटकन लावून टाकू म्हणजे आपला ब्लाऊज कंप्लीट.
3x3चे 2 चौकोन काढले. अशा प्रकारे आपला आजचा ब्लाऊज आणि आजचे व्हिडिओ ब्लाऊजचे कंप्लीट झालेले आहे. आणि हा ब्लाऊज शिवता मला कसा वाटला, काही जर माझं चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला काय जर आवडलं असेल आणि काही पटलं असेल ते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आणखी काही शिकायचं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी ते नक्की तुम्हाला शिकवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.